मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीत वादाची ठरलेल्या सांगलीच्या जागेवरून अजूनही वाद संपलेला नाही। यातच अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार म्हणून स्नेहभोजनाला हजेरी लावल्याने ठाकरे गटाने यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार आहे, असा घणाघात आता ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी केलाय। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक प्रचारासाठी राबवलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी श्रम परिहार म्हणून स्नेहभोजन आयोजित केलं होतं। या स्नेहभोजनाला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांना देखील निमंत्रण देण्यात आले नव्हते। त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं। त्यावरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे। विश्वजित कदम यांच्या नेतृत्वावर आम्ही काम करत आहोत, तर विशाल पाटील हे प्रदेश काँग्रेसचे अजूनही उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना निमंत्रित करण्यात आले होते। लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नाही, त्यामुळे कार्यकर्ते नाराज होते। आगामी काळातील विधानसभा निवडणुकांमध्येही झपाट्याने कार्यकर्त्यांनी काम करावे या उद्देशाने हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पृथ्वीराज पाटील यांनी दिले आहे। दरम्यान काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी। काँग्रेसने विशाल पाटील यांची हकालपट्टी केली नाही म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस ही विशाल पाटील यांच्या पाठीशी होती। सांगलीमध्ये महाविकास आघाडी टिकवायची असेल तर विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची तातडीने काँग्रेसने हकालपट्टी करावी, अन्यथा सांगलीत महाविकास आघाडी राहणार नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही, अशी शपथ शिवसेनेने घेतली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भांडण संपलं पाहिजे, परंतु ते शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम काँग्रेसने केलं। काँग्रेसने आता सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये। आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे, असंही त्यांनी म्हटलं।